नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 6 भूमिती उपघटक 1 रेषाखंड किरण रेषा व्यवसाय। प्रश्न पहिला, खालीलपैकी रेषाखंडाची आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, या टॉपिकमध्ये आपण रेषाखंड किरण आणि रेषा या 3 घटकांचा विचार करणार आहोत। आपल्याला प्रश्न विचारला आहे रेषाखंडाची आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। मग आता आपण 4 पर्यायांमध्ये जर बघितलं तर दोन बिंदू जोडून तयार होणारी आकृती म्हणजे रेषाखंड। म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 2, या आकृतीचे नाव काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी आकृती दिसते त्या आकृतीमध्ये आपल्या लक्षात येईल बघा, एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण। मित्रांनो, ही किरणची आकृती आहे। बघा, एका बिंदूतून निघून म्हणजे या ठिकाणी हा बिंदू दिसतो, या बिंदूतून ही आकृती निघालेली आहे, ही रेषा निघालेली आहे आणि दुसरीकडे अमर्याद आहे। एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 किरण। प्रश्न नंबर 3, खालीलपैकी रेषा कोणती? विद्यार्थी मित्रांनो, रेषेची व्याख्या आहे दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा होय। मग आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर दोन्ही टोकाकडे अमर्याद म्हणजे या आकृतीच्या दोनही टोकांना जर बाण असेल तर मित्रांनो आपण त्याला रेषा म्हणतो। दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 2 ही रेषेची आकृती आहे, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 4, या आकृतीचे नाव काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला दोन बिंदू जोडून या ठिकाणी एक रेषा काढलेली दिसते बघा। दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला रेषाखंड असे म्हणतात। विद्यार्थी मित्रांनो, दोन बिंदू जोडून तयार केलेली ही आकृती आहे रेषाखंडाची, म्हणून चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेषाखंड। प्रश्न नंबर 5, खालीलपैकी किरण आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, किरणची जर आपल्या व्याख्या पाठ असेल तर आपण लगेच सांगू शकतो किरण आकृती कोणती आहे। एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण। बघा मित्रांनो, या ठिकाणी एका बिंदूतून निघून या बिंदूतून ही आकृती निघालेली आहे आणि दुसरीकडे पुढे ही आकृती अमर्याद आहे, म्हणजे आकृतीच्या पुढच्या टोकाला बाण आहे, म्हणजे ही रेषा पुढे अमर्याद आहे, याला आपण किरण असं म्हणतो। म्हणून 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 6, या आकृतीचे नाव काय? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जी आकृती दिसते त्या आकृतीचं नाव काय आहे? तर मित्रांनो, ही आकृती आहे रेषाखंडाची। रेषाखंडाची का आहे? तर दोन बिंदू जोडून तयार होणाऱ्या आकृतीला आपण रेषाखंड असे म्हणतो। बघा, या ठिकाणी दोन बिंदू जोडून ही आकृती तयार झालेली आहे, याला आपण रेषाखंड असे म्हणतो। म्हणून 6व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 रेषाखंड। प्रश्न नंबर 7, या 4 रेषाखंडांपैकी सर्वात लहान रेषाखंड कोणता? विद्यार्थी मित्रांनो, 4 रेषाखंड दिलेले आहेत। पहिला रेषाखंड आहे 3 सेमी, दुसरा रेषाखंड आहे 4 सेमी लांबीचा, तिसरा रेषाखंड आहे 2 सेमी आणि चौथा रेषाखंड आहे 5 सेमी लांबीचा। विद्यार्थी मित्रांनो, सर्वात लहान रेषाखंड आहे 2 सेमी लांबीचा म्हणजे 3 नंबरचा, म्हणजेच 7व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क। प्रश्न नंबर 8, खालीलपैकी चुकीची जोडी कोणती? विद्यार्थी मित्रांनो, चुकीची जोडी आपण ओळखणार आहोत। पर्याय क्रमांक 1 आहे मित्रांनो, आपल्याला एक आकृती दिलेली आहे आणि पुढे म्हटलंय रेषा, तर मित्रांनो ही रेषेची आकृती बरोबर आहे, कारण की दोन्ही टोकाकडे अमर्याद असणारी आकृती म्हणजे रेषा। पर्याय क्रमांक 1 आहे बरोबर। पर्याय क्रमांक मित्रांनो 2 ची आकृती आहे किरणची, कारण की एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद असणारी किंवा अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण। मित्रांनो, ही आकृती चुकीची आहे, कारण की याला रेषाखंड म्हटले, रेषाखंडाची ही आकृती नाही। म्हणजे मित्रांनो 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। आता पर्याय क्रमांक 3 आहे रेषाखंड। मित्रांनो, रेषाखंडाची ही आकृती बरोबर आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे कोण, कोणाची सुद्धा आकृती बरोबर आहे।
8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न नंबर 9, खालीलपैकी बरोबर जोडी कोणती? मित्रांनो, बरोबर जोडी ओळखायची आहे. पर्याय क्रमांक अ आहे किरण. विद्यार्थी मित्रांनो, ही किरणची आकृती बरोबर आहे. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण. पर्याय क्रमांक अ बरोबर. त्यानंतर पर्याय क्रमांक ब आहे रेषा. विद्यार्थी मित्रांनो, ही रेषेची आकृती नाही आहे, तर ही रेषाखंडाची आकृती आहे, म्हणून ब हा पर्याय आहे. चूक. पर्याय क्रमांक क आहे कोण. मित्रांनो, कोणाची आकृती बरोबर आहे. पर्याय क्रमांक ड आहे रेषाखंड. विद्यार्थी मित्रांनो, ही आकृती रेषेची आहे, रेषाखंडाची नाही, म्हणून पर्याय क्रमांक ड सुद्धा आहे चूक. अ आणि क हे या दोन जोड्या बरोबर आहेत, म्हणून 9व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. फक्त अ आणि क योग्य. प्रश्न नंबर 10, खालीलपैकी किरण आकृती कोणती? विद्यार्थी मित्रांनो, किरणची व्याख्या आहे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे किरण. मग आता किरणची आकृती कशी असते, तर एका टोकाला, आकृतीच्या एका टोकाला एक बिंदू असतो आणि दुसऱ्या टोकाला एक बाण असतो. म्हणजे एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी, टोकाला बाण म्हणजे ती आकृती पुढे, ती रेषा पुढे अमर्याद आहे, अशी आकृती किरणची असते. मग पर्याय क्रमांक अ आहे किरण बरोबर. पर्याय क्रमांक ब मित्रांनो रेषा आहे, म्हणून ब आहे पर्याय क्रमांक चूक. पर्याय क्रमांक क आहे रेषाखंड, मग पर्याय क्रमांक क सुद्धा आहे चूक. पर्याय क्रमांक ड आहे मित्रांनो किरण. एका बिंदूतून निघून दुसरीकडे अमर्याद जाणारी रेषा म्हणजे आकृतीच्या एका टोकाला एक बिंदू, दुसऱ्या टोकाला एक बाण, त्याला आपण किरण म्हणतो. मित्रांनो, ड पर्याय बरोबर आहे. अ आणि ड असे 2 पर्याय बरोबर आहेत, म्हणून 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. फक्त अ आणि ड योग्य. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी रेषाखंड, किरण, रेषा या टॉपिकवरील जो व्यवसाय आहे तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.